नमस्कार. स्पीक टॉक शो मध्ये मी तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. भारतातील सुप्रसिद्ध डायबेटोलॉजिस्ट आणि एंडोक्रोनॉलॉजिस्ट डॉक्टर अमित असलकर आज आपल्या सोबत आहेत. नमस्कार डॉक्टर. डॉक्टर, आजच्या या खास कार्यक्रमात तुमचं मनापासून स्वागत आहे. डॉक्टर, तुम्ही आमच्या प्रेक्षकांना तुमचा थोडक्यात परिचय करून द्यावा. नमस्कार, मी डॉक्टर अमित असलकर. कोल्हापूरमध्ये ॲज अन एंडोक्रायनॉलॉजिस्ट आणि डायबेटोलॉजिस्ट प्लस मेटाबॉलिक फिजिशियन असं काम करतो. आज मला साधारण 15 वर्ष कोल्हापूरमध्ये मी आहे आणि माझ्या प्रॅक्टिसमध्ये बरेच मी डायबिटीसचे पेशंट्स साधारण 15-20 हजार पेशंट्स माझ्याकडे एनरोल्ड आहेत. डॉक्टर, जसं तुम्ही आता डायबेटोलॉजिस्ट म्हणालात, तर मधुमेह म्हणजे काय? मधुमेह होण्याचे चान्सेस कोणाला असतात? मधुमेह म्हणजे साधारण आपल्याला सर्वसाधारण भाषेत असं सांगता येईल की मधुमेह म्हणजे रक्तातील साखरेचा जो स्तर आहे तो जादा असणे. हे आपल्या एक लेमॅन टर्मिनॉलॉजीमध्ये, पण जर त्याचं आपण एक डेफिनेशन म्हणून बघायचं गेलं तर साधारण ज्याची उपाशी पोटीची साखर ही 100 पेक्षा जादा असते किंवा ज्याची जेवल्यानंतर 2 तासानंतरची साखर 140 पेक्षा जादा असते, ह्यांना आपण हायपरग्लायसेमिया म्हणजेच डायबिटीस होईल असं ती स्टेज असते. पण डायबिटीसचं निदान, योग्य निदान हे जेव्हा उपाशीची साखर 125 पेक्षा जादा आणि 2 तासानंतर जेवल्यानंतरची साखर 200 पेक्षा जादा किंवा 3 महिन्याची सरासरी म्हणजे आपण HbA1c जी टेस्ट आहे त्याच्यामध्ये ती व्हॅल्यू 6.5 पेक्षा जादा, ह्या तिन्हीपैकी जेव्हा 2 गोष्टी पॉझिटिव्ह येतात तेव्हा आपण त्या व्यक्तीला मधुमेह झालाय असं म्हणतो. तर होण्यामागची कारणं भरपूर आहेत. तसं होण्याचा धोका आपण असं समजू शकतो की आजच्या बदलत्या जीवनशैलीमध्ये प्रत्येक व्यक्तीला खरं तर शुगर किंवा डायबिटीस होण्याचा धोका आहे. पण त्यातल्या त्यात जे व्यक्ती ज्यांची बैठेशैली आहे किंवा जे जरा लठ्ठ आहेत किंवा ज्यांच्या घरामध्ये ऑलरेडी आईला, वडिलांना किंवा काय की त्यांच्यामध्ये कुणाला तरी ऑलरेडी डायबिटीस आहे किंवा अशा स्त्रिया की ज्यांना गरोदरपणामध्ये ज्यांची साखरेची पातळी वाढली होती किंवा असे व्यक्ती आहेत की ज्यांना काही औषधं आहेत की त्याच्यामुळेही डायबिटीस होऊ शकतो, जसे की स्टिरॉइडचे औषधं. आपण कोविडच्या टाईममध्ये बऱ्याच जणांना हे औषधामुळे शुगर झालेले बघितले. तर असे बरीच कारणं आहेत. पण मी तर सरळ म्हणेल की आजच्या या जगामध्ये प्रत्येक व्यक्तीला शुगर किंवा डायबिटीस होण्याचा धोका आहे, हे त्यांनी गृहीत धरूनच त्या पद्धतीने वागलं पाहिजे. धन्यवाद.